गावची गाडी म्हणणार उत्सुकता पहिल्यांदा जाते. हा तुझी गावची गाडी? हा गावची गाडी मालवणची. मालवणची. तुम्ही रत्नागिरी उतरताला? माझ्या दोस्ताकडे जाते जरा. दोस्ताकडे? बरं बरं. तुमचं गावकडे? तुमचा मेन? माझं गाव मालवण, मजदा, मसुरा. मजदा? मजदाचे कोण? मजद्याच्या डोंगरे. सिद्धेश राणे. सिद्धेश राणे. काही गेला पहिल्यांदा असा आहे. जबरदस्त जबरदस्त. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. मंडळी, मी आता असं आहे डोंबिवलीमध्ये, आणि या डोंबिवलीमधून आपल्या कोकणात जाणारी ट्रॅव्हल सुट्टा ती म्हणजे श्री दुर्गा माऊली. आता या दुर्गा माऊलीचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवतलं आहे. गाडी सुट्टा खैसून आणि जाता खाईपर्यंत, त्यानंतर गाडी खायच्या लुटणे जाता कोणाकोणासाठी फायद्यासाठी या. जर कोणी डोंबिवलीचे असतील आणि डोंबिवलीकर असतील तर आधी तरी मग कमेंट करून कळवा. त्यानंतर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या चॅनलला नवीन भेटले असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती वाजवू विसरू नको, नाहीतर तुमका पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटले का. अशा प्रकारे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचं आतलो आणि बाहेरचं पूर्ण ओव्हरव्ह्यू. ही गाडी सुट्टा डोंबिवलीवरून, डोंबिवलीच्या द्वारका हॉटेल त्या साईडून पुढे ऑफिस आम, आणि थैसूनच ही गाडी सुट्टा. डोंबिवलीमध्ये राहणारे जे आपले कोकणवासी आहेत ना, कोकण प्रेमी, जे त्यांका गाडी उपयोगाची आ दुर्गा माऊली. कारण सांगते, दुर्गा माऊली गाडीची अशी सर्विस आहे ना जी पहिल्यांदाच बाईक आणि लगेज ही सुविधा घेतली जाता. कारण मी आता विचारलं तिकडे तर बाईकची सुविधा आहे ना बाकी खायच्या ट्रॅव्हलर घेत नाही. पूर्ण ह्या पट्ट्यामध्ये डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, तर त्यांना भांडुपला जायचं लागतं. आता भांडुपला जायचं म्हटलं परत गाडी नेऊ कोई तर लगेज घेतले. सो दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स अशी आहे की बाईकचे लगेज घेता आणि त्यांचे जे काही रेट असतात अफोर्डेबल त्याप्रमाणे घेता. त्यामुळे डोंबिवली, कल्याण ह्या साईडचे लोक आहेत ना त्यांना उपयोगी पडतं ते म्हणजे बाईक लगेजसाठी. दुर्गा माऊली ट्रॅव्हल ना डोंबिवलीहून सुट्टा याच्या वेस्टवरून, जसं बोलले द्वारका हॉटेलच्या इथे, आणि नंतर गाडी जातली घाडा सर्कल त्या रूटने, म्हणजे डोंबिवली ईस्टने, मग जातली बदलापूर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी. तर ह्या साईडला जास्तीत जास्त सीट असले ना तर गाडी बदलापूरला जाता, आणि नाही म्हटलं तरी मग गाडी अलीकडून मग जाता पनवेल साईडला. अर्थातच दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचा उपयोग कोणामध्ये जास्तीत जास्त बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, नंतर डोंबिवली. कारण माक्या ना मी ज्या भांडूपच्या गाडीची व्हिडिओ काढी ना, म्हणजे बाकीच्या ट्रॅव्हलचे गणेश कृपा, तर कमेंट्स आहेत की आमका बदलापूरून गाडी खायली या, त्यानंतर डोंबिवलीवरून गाडी खायली या. तर दुर्गा माऊली मी बेस्ट ऑप्शन देतो आहे. आणि मेन बात म्हणजे माहिती आहे का, इथे लगेजचे पण घेतले जातात, बाईक सेवा ही पण घेतली जातात. बरोबर दादा? हो. हां, बाईकचं तर लगेच असतात ना ती गाडी घेतली जातात. अगदी एक नाही, दोन नाही, तर ॲट अ टाईम 4-4, 5-5 अशी बाईक घेतली जातात पार्सलला. जर लगेज जास्त नसला तर, आणि लगेज असला तर 1 किंवा 2 बस. पण बाईकची सेवा ना ही ह्या ट्रॅव्हल घेतली जातात. बघा या साईडला ना लगेजचं पूर्ण काम करतं. बघा भरतं आतमध्ये डिक्कीमध्ये. आता ही बाईक पण असतात. किती बाईक असतात गाडी? 2? अच्छा, 3 बाईक आहेत. तर 3 बाईक बघा स्टँडिंग लावतले. आणि कशाला होते ना स्टँडिंग तर आपण दाखवतोय. यांनी सांगितलं की आमच्या बाईक नेहमी स्टँडिंगने घेऊन जाणार. पहिले घेऊन जायचा उद्देश काय माहिती आहे की जी गाडी झोपून घेऊन जात असतात तुला लोक, तर त्याला स्क्रॅच पडतात. स्टँडिंगला घेऊन गेले की जसे मध्ये मध्ये आम्ही चेक करतो की गाडी आडवी झाली आहे का, सरळ झाली आहे का, सरळ की नाही, ते आम्ही मध्ये मध्ये ऑटोवर उतरलो ना तरी आम्ही चेक करतो. अच्छा, ते बघा हा उद्देश आहे. तुमका दाखवतील बघा गाडी कशी लावतात स्टँडिंगला. आणि 1 नाही, 2 नाही, चक्क 3-3 स्कूटर असतात लावू. दुर्गा माऊली या गाडीचा कोच आहे ना तो साई कोचचा. या गाडीचा जो मेन रूट आहे ना तो डोंबिवलीपासून ना, डोंबिवलीनंतर मग जाता ही बदलापूर, कल्याण, अगदी त्या अंबरनाथ त्या रूटने जाता बाहेर पडतात थेट पनवेलला. मग पनवेलनंतर आपला जो मेन रूट आहे ना मुंबई गोवाचो रूटने गाडी पडता. मग ती पुढे राजापूर, कणकवली, मग कसाल, कुडाळ, सावंतवाडी
पुढं सावंतवाडी कसं माहिती का, जर सीट असले ना तर जातात, म्हणजे पंदूर टेटा म्हणा तर सावंतवाडीच्या अलीकडे, आणि मग ती गाडी रिटर्न येतात सुकळवाडून मेन लागतं मग आपलं नॉर्मल जो कणकवली कसाल जो हायवे आहे ना ते, मग कट्टा चौका आणि लास्ट स्टॉप तो म्हणजे मालवण. डोंबिवलीचं दुर्गा माऊलीचं असं ना ऑफिस, तर डोंबिवली वेस्टला स्टेशनच्या बाहेरचं परिसर द्वारका हॉटेलच्या बाजूकच, आणि मालवणाचा असा यांचं ऑफिस तर म्हणजे मालवण एस टी स्टँड समोरच असा. बघा आपले सदाभाऊ आता पुन्हा एकदा दुसरी. तुमचं नाव काय? नितेश राणे. अच्छा. आता हे बघा ही सेकंड स्कूटी हा, मग अशी बाईक ते हे केल्याने काय हे केल्याने चढवल्याने. आता बघा तुमका मी लाईव्हमध्ये दाखवत आहे यांची सेवा कशी केली जातात, अगदी उभ्यान गाडी नेतात. आता आपलं दादे बघा डिक्की खोलतात, आणि डिक्की भरपूर मोठी आहे गाडीची, एकदम लांब लचक. हे बघा गैसून वाटलं दाखवत आहे मी. बघा मग शिट्टीवाली बाईक ते उभी असा, बाकी सामान या. जर कोण डोंबिवलीचे असतील आणि ज्यांना गाडी माहीत नसतात दुर्गा माऊली किंवा कल्याण साईडचे, अगदी दिवासुद्धा, तर या खाली तुमका मी नंबर देतो आहे, 3 जणांचे नंबर असतात. दुर्गा माऊली या गाडीची ट्रॅव्हल बुकिंग करू, आणि ही गाडी आठवड्यातून 2दा चालवली जातात मुंबईपासून, म्हणजे डोंबिवलीवरून, बुधवारची आणि शनिवारची. बघा डोंबिवली स्टेशनचा परिसर हा, आणि या समोर द्वारका हॉटेल ते ह्या लाईनला, आणि तो टर्निंगला गेलो रोड म्हणजे उमेशनगर या साईडला सगळं ना, तर इथेच त्यांचा मेन ऑफिस कॉर्नरला. तुमका ऑफिस दाखवते नंतर गेलं ते पुढे, आणि अशी सरळ यायला मग गाडी बघा हय उभी असता, एक तर हय उभी असता, तर ते कॉर्नरला उभी असतं. पण कसं माहिती आता रोड थोडं गोंधळ होता, आणि ट्रॅफिक असल्यामुळे गाडी एका साईडला होते बघा, हेड या साईडला. बघा अशा सदा दादा आणि आपले सौरभ भाई गाडी चढवताना एक्सेस 125 असा. बघा अशा प्रकारे दोघांनी मस्त गाडी चालवली नाही बघा, आणि आता असे बांधून ठेवतले स्टँडिंगला. शवास नाद खुळा. बघा संपूर्ण डिकी आहे, अडे बरंच काय सामान आहे बघा, अडे पार्सल वगैरे टाके विकी आहे. नंतर बघाशी तुमका बाईक दाखवली बघा, ती थंय एक लावली उभी करून स्टँडिंगला, आणि अडे स्कूटी. जर तुमचे कोणाचे असतील पार्सल देऊचे तर नक्की या गाडीचं हे घ्या, सपोर्ट घ्यावा. अशा प्रकारे तुमका बघा लाईव्ह भेटले, लाईव्ह तुम्हाला होतं लाईव्हमध्ये की कशा प्रकारे गाडी बघा स्टँडिंग केली जाता. झोपून पण नाही, पूर्ण स्टँडिंग वगैरे बांधून बिंदून गाडी किती पण रेमटवली पळवली गाडीची तडी होऊची नाही. त्यामुळे नक्की यांच्याशी संपर्क करा, जे डोंबिवलीचे धावणारे असतात किंवा कल्याण अगदी बदलापूर या साईडचे पण. तुमचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कॉन्टॅक्ट करून बघा. जशी ही गाडी सुटतं ना डोंबिवलीवरून, तशी ठाणेश्वर ट्रॅव्हल्ससुद्धा असा, ती सुट्टा बदलापूरवरून. त्यामुळे तिकडच्या लोक ना त्यांना फायदा तो म्हणजे ठाणेश्वर ट्रॅव्हल्सो. आता बघूया आपल्या गाडी शक्यतो भेटात, जरी गाडी गेली ना त्या साईडने म्हणजे अंबरनाथ बदलापूर त्या रोडने, तर आपल्या गाडी भेटा ठाणेश्वर. नाहीतर मग काय दुर्गा माऊली. म्हणजे जर तुम्ही डोंबिवली कोणी इले असतील पहिल्यांदा किंवा नाही इले असते तर सांगताय, डोंबिवली स्टेशनच्या ना प्रत्येक बाहेर बघा असे बोर्ड लावले आहेत की मला अभिमान आहे डोंबिवलीकर असल्याचा. जे मोठे मोठे महान व्यक्तिमत्व होऊन गेलेत ना त्या सगळ्यांचे असं बघा, अडे रेल्वेचे असं, नंतर मग स्वच्छ परिसर, अडे काही डॉक्टर गोविंद काशीनाथ केतकर, भारतीय गणितज्ञ, असे भरपूर असे लाईनीत पण लावले आहेत मी डोंबिवलीकर असल्याचो. तर एकदा नक्की व्हिजिट द्यावा. जे डोंबिवलीकर असतात त्यांना सगळ्यांना माहितीच आहे काय काय ते, पण जे नॉन डोंबिवलीकर आहेत त्यांनीसुद्धा नक्की व्हिजिट द्यावा. किंवा आपले सदाभाऊ आहेत, त्यांनी आता गाडी सुटण्यापूर्वी जे देवांचे फोटो आहेत ते घाट घालतात बघा. आता माझ्या मागे असं सदा दादा आणि ते जे फोटो आहेत ना गणपतीचे किंवा स्वामी समर्थांचे, ज्या मूर्तींचे एका हार घालतात. आणि मी आता बसलोय स्टेरिंगच्या याच्यावर पायलट सीटवर. दुर्गा माऊली गाडीची जी सर्व्हिस आहे ना ती गेल्या 1.5 वर्षांनी चालू आहे. आणि या गाडीची जी मेन सर्व्हिस आहे ती म्हणजे बाईक लगेज. कारण याच्या आधी जेवढे गाडी होती ना ती बाईक लगेज घेत नव्हती, पण दुर्गा माऊली गाडी बाईक लगेज घेतली असल्यामुळे यांना भरपूर फायदा झालो. ज्यांना गाडी पाठवायची असते गावा साईडला त्यांना खूप मोठा फायदा झालो.
आणि आता गाडी सुटाक वेळ झालेला, स्टेअरिंगला बसले आपले सदा भाऊ अगरबत्ती लावतात अगरबत्ती लावतात. त्यांचं पूर्ण नाव सदा साळविया आणि आपले राजापूर खडे खाली पटन, राजापूरचे खाली पटनचे असतात. सिंधुदुर्ग रत्नागिरीची बाउंड्री आहे ना जिल्ह्याची, त्याला असं ते. तुम्ही आता कधीपासून याकडे असास? झाले आता 6 महिने. 6 महिने. ह्याच्या आधी खायच्या गाड्यावर होतास? आणि दुसऱ्या गाडी काही नाही. अच्छा, गाडी चालू केली नाही पण सेवा केली. अच्छा अच्छा अच्छा, बरं समजलं. इकडे आपले दादा, तुमचं नाव सांगा. सिद्धेश राणे. सिद्धेश राणे. तुम्ही कधीपासून गाडीवर असाल या? सध्या आत्ता आलो, पहिल्या वर्षावर होतो, रामेश्वरवर होतो. अच्छा, रामेश्वर कोणती? स्वामी शिव? फक्त रामेश्वर. अच्छा, फक्त रामेश्वर, म्हणजे ती भांडूप लाईन. ओके ओके. तुम्ही एका गाडीचं क्लिनर दादा? ओके. हे पायलट असतात क्लिनर. आणि आपले दुसरे गोळवणचे गावडे असतात ते. आणि या साईडला सौरभ गावकर. हे पूर्ण सध्या तरी आले नाहीत, कारण की त्यांना जरा घरी कामं होती म्हणून. अच्छा, आज सध्या तरी. ओके ओके. बघा बरोबर 4 वाजलेले आहेत. गाडी सुटाचा वेळ झाला, पण पार्सलला मात्र काय थांबत नाही आहेत. पार्सलला मात्र कंटिन्यू येत जातात बघा या साईडला. जबरदस्त. साई कोचचं बघा BS3. तर मग बरोबर 4 झालं गाडी सुटलेली आहे डोंबिवलीवरून, आणि ती जातली आता पुढे ईस्ट मार्गे. गाडी आता जातली मेन गार्डा सर्कलवरून डोंबिवली ईस्ट, मानपाडा. आई जबरदस्त अशी हॉर्न मारत चालायला मजा येतात. आणि ते आपले दादा, तुमचं नाव सांगा. संकेत सावंत. तुम्ही कोण इथले मेन मालक? गाडी मालक. अच्छा, तुम्ही गाडी मालक घराकडे आहेत. तुम्ही जवळकडे असतास डोंबिवलीला? बरं, मी जवळजवळ सगळे डोंबिवलीच्या राहणारे असतात. आणि आपले पायलट काय नाव असतात? डोंबिवली गाव त्यांचं खारेपाटण. अच्छा, खारेपाटण. बोलले ते राजापूरचे. ते मध्ये होतात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये होतात. आहे जबरदस्त नाथ खुळा. ते भरपूर भांडूपच्या गाडी फिरले. त्यानंतर विरारोनच्या गाडी सुटतात, मग बोरिवलीवरून पहिल्यांदा असा आहे जबरदस्त. पहिल्यांदा जी गाडी सुटतात डोंबिवलीवरून, ही दुर्गा माऊली ते बसलेलं आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून गाडी सुरू असली, आज लोकांच्या सेवेसाठी या. आणि याचा फायदा भरपूर जे डोंबिवलीकर लोक आहेत त्यांना भरपूर फायदा होणार आहे. बरोबर. आणि गावावरून गाडी सुटायची म्हटली तर ती मालवण, त्यानंतर आपला चौका, कट्ट्याची खास गाडी बघा, मेन कट्ट्याची. त्यानंतर मग कसल, सुकळवाड, जर पुढं सावंतवाडी यासाठी सीट असतील तर घेता. आणि मग आपलं कणकवलीचं मेन रूट पकडता NH66 मुंबई गोवा हायवे, तो टनाटन करत गाडी येतात. जबरदस्त. आता आम्ही असं डोंबिवलीच्या 4 रस्त्यावर. आता पुढे सीट भेटले, मग पुढे घेत होतो सर. आता जस्ट पोचलो आम्ही गाड्या सरकायला ना, ते पोचलो आता. तर या असा डोंबिवलीचा गार्डा सर्कल. आणि समोरचा जो रस्ता होता ना, तो 2 फाटे फुटतात. एक बदलापूर लाईनला होता आणि दुसरं पनवेलचा ना, पनवेल महापे त्या लाईनला रस्ता होता. आता आमची गाडी बघूया, सीट असतात भरपूर, त्यामुळे तो एकतर पनवेलला नेता की बदलापूर लाईनला नेता. आणि समोर आपली दुर्गा माऊली डोंबिवली मालवण. लगेच चढवता बघा. वरती जास्त लगेच चढवणं नाही, मेनकी बघत ना, जे पॅसेंजर आहेत त्यांचे काय सामान आहेत ती फक्त गाडी चढवता. त्यानंतर या साईडला बघा आपले हार्दिक आंबेडकर राजापूरचे असतात. राजापूर खारेपाटण. राजापूर बघा पूर्ण पॅसेंजर किती येतं, त्यानंतर पार्सल किती असतात पूर्ण बघायला लिहून ठेवतात, किती काय सगळं त्याचं बिझी असतात, त्याला डिस्टर्ब नको करूया. आणि आपले सौरभ गावकर भाई बघा, हे संपूर्ण सगळं ना दुर्गा माऊलीचा स्टाफ असा. आपले सदाभाऊ, हार्दिक भाऊ, अरे तुमचं नाव विसरलं आहे हां, संकेत भाऊ. आणि आपले आम्ही मालवणी तेजस भाई. अरे वा वा. आणि आपले गावकर, सौरभ गावकर. माझ्यासमोर दुर्गा माऊली या ट्रॅव्हलचे पूर्ण स्टाफ आहे का या साईडला. आणि इकडे आपण इथून सुरुवात करूया सौरभ भाईपासून. सौरभ
कधीपासून असं या सगळ्या सर्व्हिसमध्ये दुर्गा माऊलीच्या? दुर्गा माऊलीमध्ये येऊन किमान 6 ते 8 महिने झाले. हां आम्ही यांनी चांगला स्टाफ आहे, ते चांगले सोबत आहेत आमचे. जे जे काही काम असतं ते आम्ही एकदम मिळून मिसळून करतो. आणि पुढे जी दुर्गा माऊली दिली आहे प्रत्येक वेळी आम्हाला समजून घेतात वगैरे, व्यवस्थित त्यांच्यावर काम केल्याचा मला चांगला अनुभव आहे. त्यांचे स्टाफ एवढे चांगले आहेत ना की म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला ते मदत करतात. कुठलीही गोष्ट असो, काही असो, म्हणजे कुठली अडचण आली तरी पण ते एकसाथ सोबत उभे राहिले माझ्यामध्ये. आणि एवढं चांगलं स्टाफ मिळणं हे खरंच नशिबाचं आहे. बरं, आता पुढे आपण हडे येऊया. तुमचं नाव सांगा. सिद्धेश राणे. सिद्धेश राणे. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव शंकर प्रकाश डोंगरे, परेश म्हणतात. अच्छा, आज पॅसेंजर गाडीची आज तुम्ही काय उतरतालास? मी आता या रत्नागिरी हातकांब्यात उतरतोय. अच्छा, रत्नागिरीची असते. गावची गाडी म्हणून जरा उत्सुकता, पहिल्यांदा जाते. हा, तुझी गावची गाडी? हा, गावची गाडी बरोबर, मालवणची. तुम्ही रत्नागिरी उतरतालास? माझ्या दोस्ताकडे जाते जरा. दोस्ताकडे? बरं बरं. तुमचं गावकडे? तुमचा मेन? माझं गाव मालवण, मजदा, मसुरा. मजदा? मजद्याचे कोण? मजद्याच्या डोंगरे, भटजी गावची. मी पण मजद्याचो, गावडेवाडी. बघा कसं लावतात ते. आधी एक गेलेलो असा, आज दुसरं आलो यो. तर मगाशी बेड आहे ना, चढत नव्हतो ना, मागच्या टीम बसा नव्हतो, तर आता एक वरती चढत बघ. वरच्या बरोबर गाडी सुटली. आता गाड्यासारखं होऊन जवळ अर्धा तास आलो, तर लगेच तर चढवत होतं ना म्हणून. तर बघा मंडळी, आता आम्ही पुढे गेलो आणि लेफ्ट साईडचा रस्ता ना तो एका आता कल्याण शिरपटा, आणि राईट साईडचं घनसोली पनवेल ती लाईन. आणि हां, जो कल्याण अंबरनाथ बघ या साईड लेफ्ट साईड. आणि संपूर्ण परिसराचा मानपाडा पूर्ण आता गाडी पुढे आमका भेटली, त्यानंतर काटाई नाका आणि मग तळोजा MIDC मार्ग घेतली थेट पनवेलच्या दिशेने मालवणा. जबरदस्त हॉर्न तर काय एक नंबर असत. नागिन नाही लागेल, नागिन दांडे घालते, दांडे. जबरदस्त जबरदस्त. तर मग आता अशा प्रकारे ह्या साईडचे पूर्ण सीट वगैरे भरून झालेले आहेत आणि जेवढी लगेज होती ती सुद्धा झालेली आहेत. आता पुढे आपले गावकरबाई उतरतले, सौरभ गावकरबाई, आणि मी उतरताला थेट पनवेल नंतर. आणि आपले सदाभाई जबरदस्त. अर्धे स्टाफकडे उतरले डोंबिवलीच्या गाडचा सर्कलच्याकडे, आणि आता अर्धे उतरतले MIDC पुढे जरा. आपला सौरभभाई उतरलो आता मानपाड्यात, आणि मी पुढे उतरतले पनवेलला. कामकाज चालू बघा या साईडला. प्रत्येक ट्रॅव्हलिंगचं असतं ना, मेन टचिंग पॉईंट असतो तो म्हणजे गाडीचा हॉर्न. आणि या गाडीचा जो हॉर्न आहे ना, तो आता नवीन बसवलेला, आणि काय हॉर्न बसता एक नंबर. पुन्हा चारी बाजून गमा होयो. समजा गाडी काही बोगद्यात गेली ना, तर मग वाटतं ह्या गाडीचा हॉर्न आहे ना बोगद्याच्या बाहेर पण आहे का घेत असं हॉर्न हा. आणि याचा स्पेशल हॉर्न आहे तो म्हणजे नागिनचो. अजून काय वाजवू नये. आता हे नको, आता पोलीस येतील सर धावत, ते का हॉर्न वाजवलं म्हणून नागिनचो. ते समोरचा रस्ता दिसला ना, तो पाईपलाईन रोड आहे, बदलापूरची पाईपलाईन रोड. हां, अंबरनाथ बदलापूर आणि डोंबिवली मेन लिंक रोड, हे पाईपलाईन रोड असं बघू. हे बघा साईडला पाईप दिसतले, आणि ह्या साईडला पण पाईप, त्या साईडला पण पाईप. मंडळी, आता मी ह्या साईडला जातो, पनवेल, कळंबोली, तलोजा या रूटने. आणि समोरचा जो रस्ता होता ना, तो अंबरनाथ, बदलापूर, नंतर कर्जत बिजत पूर्ण ती साईड आहे ना, तो समोरचा रस्ता होता, खोपोली वगैरे. आता मी राईट घेतलो MIDC ना सर, तलोजा.
राईडचाच असतो. मंडळी आम्ही आता ह्या रोडला असतो ना, जो संपूर्ण MIDCचा परिसर हा बघू शकता. जे आपण कधी ट्रेनने बघतो ना, ट्रेनमधून ते आता प्रत्यक्षात गाडीने बघून मिळतात. मोठे मोठे कंपनी या साईडला बघा. आणि वास सुटलं घाणेरडं काही विचारू नको. ह्या साईडला पण असतात आणि त्या साईडला पण असतात. चला, तर माझा स्टॉप इल्ला या साईडला. चला येतो, भेटू पुन्हा. तरी बघा मंडळी, अशा प्रकारे मग दुर्गामाऊली सोडले ना पनवेलपर्यंत. चला येतो बघा, चढा. हां चला. श्री दुर्गा माऊली सिद्धिविनायक. अशा पद्धतीने झालो दुर्गा माऊलीचं डोंबिवली ते पनवेल अशी एक शॉर्ट ट्रिप. आणि खूप बरं वाटला. जे रस्ते मी कधी बघितले नव्हते, आपण ट्रेनमधून जे बघलेलो रस्ते ते आज प्रत्यक्षात अनुभवलो. आणि पूर्ण MIDC पार्ट होतो, तळोजा तो, त्यानंतर कळंबोली. आता मी इले पनवेल स्टेशनवरती, तिकडून जवळ बस होती NMMTची. मला वाटतं ते पनवेलचं ST बस डेपो ना, ते पुढे हायवे ना अलीकडे, ते मग उतरवल्या. आणि मी आता इले पनवेल स्टेशनला. आता बघूया, जवळजवळ 7:15 वाजले आहेत. 7:30ची ट्रेन आहे ती म्हणजे ठाण्याची. आणि त्यानंतर 7:45ची ट्रेन आहे ती म्हणजे मांडवी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस गाडी येऊन गेली. बघूया, जी गाडी भेटतात ती गाडी पकडून मग जातले घराकडे. पनवेलला येईल आहे. आणि पनवेलचे समोसे मला लय आवडतात, लय म्हणजे लय आवडतात. बघूया भेटतात काय. कॅन्टीनमध्ये भेटत नाही, बघायला विचारले मी, तर ते जे फेरीवाले घेऊन येतात ना खेचून बनवून, तर ते भेटतात. बघूया आता भेटतात काय. प्लॅटफॉर्मवर मग 5 नंबर आणा, आता येऊन बसले मी आता. बघा, येऊ प्लॅटफॉर्मवर मग 5 नंबर. आणि समोर बघा बसले चायवाल्यांचे पाण्याचे बॉटल विकतात ना, समोर ट्रेन लागलेली आहे. हे प्लॅटफॉर्मवर 6 नंबर आणि 7 नंबर. आपल्या गावात जाणं जे ट्रेन असतात ना पनवेलला येतात, ते इथं 7 नंबरला तर येतात ना 6 नंबरला ते येतात. मग शक्यतो ना सगळे 7 नंबरला येतात हे ह्या साईडला.
आता 8 वाजलेले आहेत आणि माका भेटलेली आहे ती म्हणजे मांडवी एक्सप्रेस. आता मांडवी एक्सप्रेसने बसून जातले ठाण्यात तसून मग मुलुंडला झालं काय माहिती आहे. मी 6:15 येईल गाडी लेट झाली आणि दिवा गाडी पुढे गेली होती लोकलपर्यंत लेट होते. काय माहिती आज काय झालं त्यामुळे ही गाडी मग भेटली 7:45ला गेली एका पनवेलला. मग गाडी आता पूर्ण चालली मी घराकडे मुलुंडला. हे बघा मंडळी नेहमीप्रमाणे मांडवी ट्रेन थांबली परत दिव्याकच गेल्या 20 ते 25 मिनटं गाडी थांबलेली आहे. आणि या साईडला दिवा ट्रेन आपली दिवा गाडी लवकर दिली आज 8 वाजता आणि ती गाडी बघा 1.5 तास लेट आहे. काय म्हणतं बोला आता आपली दिवा ट्रेन जुग 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 बापू बघा पूर्णपणे ट्रेन खाली झालेली आहे. आता हल्ली आता नेतात का माहीत नाही म्हणजे पहिले माहिती का 12 वाजले ना जे आधीचे ICF कोच होते ते हे का नेत खडे सरळ पनवेलला आणि नंतर मग पहाटे परत हे काय खडे दिव्या बघा पूर्ण सन्नाटो शांती शांती. ते बघा मंडई मी लोकल पकडलं आहे अजून पण मांडवी ट्रेन थांबलेली आहे बघा त्या साईडला. आपल्या इंजिन दिसतालाच दिवा ट्रेनचा इंजिन काढले नाही आता पुढे जातले पनवेलला नेऊ. मग रात्री अशा प्रकारे 9:30ला घराकडे पोचलो आहे आणि बरंच झाला की ती मांडवी ट्रेन लागली ना दिव्याक तर मी उतरून नेलं आहे. आता घराकडे गेले ना ते पण चेक केलं आहे की गाडी बुग्या खया ती तर गाडी थेच होती कडे दिव्याकच बराला नाही थांबले तो असे भरपूर लोक निघून गेली. मी जरा उशिरा निघाला आहे पण वेळेतच निघाला आहे. तर आजचं हे माझं कॉकटेल व्हिडिओ ज्यामध्ये तुमका ट्रॅव्हल्स बघू मिळाली आणि रेल्वे पण बघू मिळाली म्हणजे दुर्गा माऊली आणि मांडवी एक्सप्रेस. आजचं व्हिडिओ कसं वाटलो नक्की मला कमेंट करून कळवा आणि ज्यांनी कोणी दुर्गा माऊलीमधून प्रवास केलो असतात त्यांनी सुद्धा कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा. तसेच चॅनलला नवीन भेटलेलं असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती वाजव विसरू नको. तर तुम्हीच म्हणतालास व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही आमका अपडेट्स मिळत नाही तर बाजूची घंटी आहे ना ती वाजव विसरू नको. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये.